कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. या म्हणीनुसार आज नाही केलं तर मग कधी करणार. 30 कडून 35कडे 40कडे जाणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यांना विशेषतः लेकरं मोठी होतात, शाळेत जायला लागतात आणि त्यांचं आजार पण कमी होतं. त्यांच्याकडं थोडंसं कमी लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामुळे त्यांना थोडा वेळ मिळतो. मग त्यांना वाटतं आपण स्वतःसाठी तरी काही करायला पाहिजे, आपल्याकडून इन्कम सोर्स जनरेट झाला पाहिजे, आपण स्वतः काहीतरी इंडिपेंडंट होऊन कुठलं काम केलं पाहिजे असं वाटतं. त्याच स्त्रियांसाठी हा आजचा विशेष व्हिडिओ. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीलाच मी सांगू इच्छिते की ज्या स्त्रियांना वाटतं की मी माझ्या जीवनात काहीतरी करायला पाहिजे, माझी स्वतःची ओळख निर्माण करायला पाहिजे, तर त्यांनी आजपासूनच सुरुवात करायला पाहिजे. उद्या करेल, परवा करेल म्हणून वेळ वाया न घालवता त्यांनी आजपासून सुरुवात करायलाच पाहिजे. तरच तुमचा प्लॅन यशस्वी होऊ शकतो. तर त्यासाठी साध्या साध्या गोष्टी करायच्या, खूप मोठा बदल करायचा नाही. कारण की कुठलीही गोष्ट करताना छोटे छोटे बदल महत्त्वाचे असतात. रेग्युलर थोडा थोडा वेळ काढा, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट मिळून जाईल. तर काय करायचं, सुरुवातीला आपण एक ध्येय ठरवायचं, आपलं एक गोल डिसाईड करायचं की आपल्याला नेमकं काय करायचं. यूट्यूब चॅनल खोलायचं, इंस्टाग्रामवर रील बनवायच्या, का कुकिंग करायची, का केकचा बिझनेस करायचा, का साड्याचा बिझनेस करायचा, टेलरिंग करायचं, का आरीवर्कचं करायचं. अशा मल्टीटास्किंग कामं आपल्याकडे अवेलेबल आहेत. पण त्यामध्ये तुम्हाला जे बेटर वाटतं ते गोल डिसाईड करा. आणि ते गोल डिसाईड केल्यानंतर त्याचे स्किल आत्मसात करा. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी एक स्किल लागतं. तुम्ही साडीचा व्यवसाय करत असाल तर कस्टमरशी कसं बोलायचं, त्यांना ही साडी कशी बेटर दिसेल यासाठी तुम्हाला ते पटवता आलं पाहिजे. त्याच्यासाठी संभाषण कौशल्य आवश्यक आहे. ते तुमच्याकडे आहे का बघा आणि त्यानुसार तुम्ही ते डेव्हलपमेंट करा. आणि ज्यांचे अगोदर बिझनेस आहे त्यांच्याकडून थोडीफार माहिती काढा. त्यामुळे काय होईल की तुमचा विश्वास दृढ होईल. आणि स्वतःवर विश्वास असला पाहिजे. कुठलंही काम करताना कसं असलं पाहिजे, स्वतःवर विश्वास पाहिजे. मला हे करायचं आहे. आणि म्हणताना प्रयत्नार्थी परमेश्वर. तर तुम्ही जेव्हा प्रयत्न कराल तेव्हा मार्ग आपोआप मिळत जातात. आणि तुम्ही जर कारणे देत असाल तर आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही. कारण की कारणे द्यायला 100 असतात, पण तुम्हाला ते काहीतरी करायचं आहे हे एक कारण तुम्हाला जगण्यासाठी म्हणा, यशस्वी होण्यासाठी पुरेसं आहे. अपयशी लोक कारणे देतात, यशस्वी लोक होण्यासाठी कारणे देत नाही. जे निगेटिव्ह गोष्टी आहेत ते पॉझिटिव्ह घेऊन ते कामं करतात. म्हणतात ना, अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थितीवर माणूस अधिक सक्सेसफुल होतो, अधिक यशस्वी होतो. त्याच्यामुळे तुमच्याकडे जी अवेलेबिलिटी आहे तिला पॉझिटिव्ह वेने घ्या आणि काम करा. निगेटिव्ह व्यक्तीपासून एक दूर राहा. आपले पाहुणे असतील किंवा आजूबाजूचे मित्रमैत्रिणी असतील, इतके जण निगेटिव्ह वेने आपल्याकडे बघत असतात, पण त्यांच्यापासून आपण दूर व्हायचं. मोटिवेशनल गोष्टी ऐकायच्या, त्या वुमनच्या असो, यूट्यूबवर तुम्हाला अवेलेबल असतात त्या ऐकायच्या. त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला परत परत चांगल्या व्यक्तींचा अनुभव येत जाईल आणि कोणीही शून्यापासूनच सुरुवात करते या गोष्टीवर तुमचा विश्वास बसेल आणि सुरुवात करायची. आणि कोणतीही गोष्ट ही जन्मजात नसते. पर्सनॅलिटी डेव्हलप करणं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं आणि ती जन्मजात नसते. तुम्ही काहीतरी करताय म्हणजे फक्त तुम्ही तुमचं कुटुंब घडवत नाही तर पुढची पिढी घडवतात हे लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कामामध्ये सातत्य असलं पाहिजे. आज करेल थोडं, उद्या करेल, तर रोज थोडं थोडं करत राहायचं. एक एक गोष्ट करत राहायची. त्याच्यामुळे काय सातत्य राहील. आज वेळ मिळाला नाही, उद्या करू, उद्या नाही परवा करू असं नाही चालणार. सातत्य, रोज थोडंफार थोडंफार तरी काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर वेळेचे नियोजन, कारण की आपल्याला घर सांभाळायचं आहे आणि आपली जी आवड आहे ती पण जपायची आहे. त्याच्यासाठी काय करायचं, वेळेचं नियोजन करायचं. घर काम करून 2-3 तास उरतील असा वेळ काढायचा आणि त्या गोष्टीवर काम करायचं. मी केलं म्हणजे तुम्हीही करू शकता, कुठलीही स्त्री करू शकते. कारण की प्रत्येक स्त्री हे मल्टीटास्किंग वर्कर आहे. ती प्रत्येक घराची सीईओच आहे. कारण की तिला सगळ्या घराची, मुलांची जबाबदारी सांभाळते, सासू सासऱ्यांची जबाबदारी, नवऱ्यांची, सगळ्यांची सांभाळू शकते. तर ती ही जॉबसुद्धा उत्तमरित्या करू शकते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. चॅनलला सबस्क्राईब करा. हे चॅनल माझं नसून तुमच्या भावनांचं व्यासपीठ आहे हे लक्षात ठेवा. फॉलो करा, लाईक करा. थँक्यू. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ज्यांना वाटतं की मला काही प्रॉब्लेम आहे, मला काही समजत नाही आहे, त्या स्त्रियांनी मला कमेंट्समध्ये सांगा तुमचे काय प्रॉब्लेम असतील, तुम्हाला कशाविषयी माहिती पाहिजे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. जास्तीत जास्त कमेंट्स करून मला सांगा. थँक्यू.